आहे. चॅलेंजेस इन ऑर्गनायझेशनल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. संस्थात्मक वाढ आणि विकासातील आव्हाने. 1. रेझिस्टन्स टू चेंज, बदलाला विरोध. इंग्लिश. Employees often fear the unknown. They resist new technology or new ways of working because they are comfortable with the old system. मराठी. कर्मचाऱ्यांना अनेकदा अनोळखी गोष्टींची भीती वाटते. ते जुन्या प्रणालीमध्ये सोयीस्कर असल्याने नवीन तंत्रज्ञान किंवा कामाच्या नवीन पद्धतींना विरोध करतात. 2. रिसोर्स कन्स्ट्रेंट्स, संसाधनांच्या मर्यादा. इंग्लिश. Growth requires a lot of money, capital, skilled people, and time. If these are lacking, the development plan fails. मराठी. वाढीसाठी खूप पैसा, भांडवल, कुशल लोक आणि वेळ लागतो. जर यांची कमतरता असेल तर विकास योजना अपयशी ठरते. 3. कम्युनिकेशन गॅप्स, संवादातील दरी, अडथळे. इंग्लिश. ॲज ऑर्ग grows, it becomes harder for information to flow clearly from the top management to the ground level workers. मराठी. जसजशी संस्था मोठी होते तसतसे वरिष्ठ व्यवस्थापनाकडून तळागाळातील कामगारांपर्यंत माहिती स्पष्टपणे पोहोचणे कठीण होते. 4. लॅक ऑफ विजन, दृष्टिकोनाचा अभाव. इंग्लिश. If the leadership doesn't have a clear goal or roadmap, the growth becomes unorganized. मराठी. जर नेतृत्वाकडे स्पष्ट ध्येय किंवा रोडमॅप नसेल तर संस्थेची वाढ विस्कळीत होते. 5. डेलिगेशन इश्यूज, अधिकार सोपवण्यातील समस्या. इंग्लिश. Managers find it hard to trust others with authority. If they don't delegate, they get overworked. It delays decisions. मराठी. व्यवस्थापकांना इतरांवर अधिकार सोपवताना विश्वास ठेवणे कठीण जाते. त्यांनी काम सोपवले नाही तर त्यांच्यावर कामाचा ताण वाढतो आणि निर्णयांना विलंब होतो. 6. टेक्नॉलॉजिकल चेंजेस, तांत्रिक बदल. इंग्लिश. टेक्नॉलॉजी चेंजेस व्हेरी फास्ट. कीपिंग अप विथ न्यू टूल्स ऑर ॲडव्हान्समेंट्स इज एक्सपेन्सिव्ह अँड चॅलेंजिंग. मराठी. तंत्रज्ञान खूप वेगाने बदलते. नवीन साधने किंवा प्रगतीशी जुळवून घेणे महागडे आणि आव्हानात्मक असते.